हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी दिवाळी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे अनारसे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतले आहेत अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत. तुमच्याकडे जर रेशनिंगचे तांदूळ असले ते सुद्धा तुम्ही अनारशासाठी तांदूळ भिजवण्यासाठी घेऊ शकता. इथे मी परिमळ तांदूळ घेतलेत जुने, अर्धा किलो घेतलेत. आता हे आपल्याला आज पहिला दिवस आहे. आता हे आपण पाण्याने धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने, आणि नंतर त्याचं इथपर्यंत आपण पाणी ठेवायचं. असं आपण 3 दिवस, सतत 3 दिवस त्याचं पाणी बदलायचं. रोज सकाळी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी दुसरं नवीन ठेवायचं. असं सतत 4 दिवस ठेवायचं. तुम्ही तिसऱ्या दिवशीसुद्धा केल्यात अनारसे तरी अनारसेचं पीठ तयार होतं. पण जास्तीत जास्त 4 दिवस त्याला भिजत ठेवायचं आणि 5व्या दिवशी आपण ते एका फडक्यावर वाळत ठेवायचं. पंख्याखाली वाळत ठेवायचं, उन्हात ठेवायचं नाही. आणि ओलसरपणा असतानाच आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, त्याचं पीठ तयार करायचं. आता हे पहिला दिवस आहे. मी तांदूळ धुवून घेते आणि नंतर त्याच्यात पाणी ठेवते. आजचा पहिला दिवस आहे. आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्यात, आणि त्याच्यात मी बघा पाणी एवढं ठेवलं आहे, एवढं पाणी ठेवलं आहे. ते हाताचं आपलं हे आहे बघा, एवढं पाणी ठेवलं आहे. असं दररोज आपण हा पाणी, आता दुसऱ्या दिवशी हा पाणी बदलायचं. आणि तांदूळ चांगले एवढं पाणी घ्यायचं, म्हणजे तांदळाच्या वरती एवढं भाग आपण पाणी दररोज ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी हा पाणी आपण टाकून द्यायचं, परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि परत एवढंच पाणी ठेवायचं. असं सतत 3-4 दिवस आपण हे असं पाणी बदलत राहायचं. आणि आपल्याला पाहिजे 4थ्या दिवशीसुद्धा आपण पीठ तयार करू शकतो किंवा 5व्या दिवशी. तर दररोज पाणी मात्र बदलायचं, कारण एक आंबूसपणा असतो त्या पाण्यामध्ये. तर हे लक्षात ठेवायचं. आणि जास्तीत जास्त जुने तांदूळ घ्यायचे. रेशनिंगचे तांदूळ मिळाले तर उत्तमच आहे. तर अशा प्रकारे आपण अनारशाचं पीठ तयार करण्याचे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. आता अनारशाचे पीठ आपण भिजत ठेवले तांदूळ 3रा दिवस आहेत. हा 3ऱ्या दिवशी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. हा पाणी आपण सगळं वरचं जे पाणी आहे ते काढून टाकूया. आता हे तांदूळ मी धुवून घेतले 3 पाण्यातून, याच्यावरचं पाणी काढलं आहे. 3रा दिवस आहे हा तांदूळ भिजत घातलेल्याचा अनारशासाठी. आता ह्याच्यात आपण स्वच्छ पाणी टाकूया. पाणीची लेवल जरा सारखी करायची. एवढ्यापर्यंत आपण पाणी ठेवणार आहे, एवढ्या लेवलपर्यंत. आणि झाकण ठेवायचं वरती. आणि उद्या 4था दिवस असणार. उद्या आपण काय करायचं ते उद्या मी तुम्हाला सांगणार आहे. आज अनारशाचं पीठ मी भिजत ठेवले तांदूळ, त्याचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाचे पाणी मी आता काढून टाकते. 4थ्या दिवसाचं पाणी काढून टाकलं वरचं. आता हे परत 1-2 पाण्याने मी धुवून घेते. धुताना पण एकदम जोर देऊन चुरून नाही करायचा, वरच्यावर त्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे तांदूळ. 2-3 पाण्यात घ्यायचं. आता हे स्वच्छ धुवून घेतले. आपण चाळणीत ठेवूया थोडा वेळ निथळत. त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर आपण कॉटनच्या कपड्यावर आपण त्याला वाळत ठेवणार. पंख्याखालीच वाळत ठेवायचं. आणि वाळवताना एकदम कडक वाळवायचे नाही तर तांदूळ, तर थोडा हाताला आपल्या मॉइश्चर लागेल, म्हणजे थोडा ओलसरपणा असेल तेव्हाच आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि पीठ चाळून घ्यायचं परत. आता मी थोडा वेळ चाळणीमध्ये निथळत ठेवले पाणी, आणि थोड्या वेळाने मी कपड्यावर, कॉटनचा कपडा असेल त्याच्यावर वाळत घालायचे. असे पसरून ठेवायचे आणि पंख्याखाली ठेवायचे, उन्हात वगैरे ठेवायचे नाही. या अनारशासाठी मी जुना तांदूळ घेतले. रेशनिंगच्या तांदळाने पण छान होतात.
पाणी काढून घेतले. आता हे पातळ असं वाळत घालायचं आणि थोडा ओलसर असतानाच आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. हाताने जरा पसरून घ्यायचे. आपण बारीक करून घेतले तर चाळून घेऊया आपण. आता सगळं पीठ मी मिक्सरला बारीक करते आणि चाळून घेते आणि नंतर त्याच्यात आपण गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं. वरती जर चाळणीमध्ये गाळ राहील तर परत आपण मिक्सरला लावून घ्यायचं. हे बघा एकदम बारीक असं पीठ येते. इथे मी 2 पेले घेतलेले पीठ घेतलेलं आहे अनारशाचं. त्यासाठी मी एवढं पाऊण पेला गूळ घेतलेलं आहे. ते आपल्याला मिक्स करायचं आहे. हे 2 पेले घेतलेलं पीठ त्याला मी पाऊण पेला, तुम्ही कुठलंही माप घेऊ शकता. त्याला चांगलं मिक्स करायचं आणि गोळे करून स्टीलच्या डब्यात वगैरे ठेवून द्यायचं झाकण लावून. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण ते काळाचे गोळे परत मिक्स करायचा, परत त्याचे गोळे करून त्याच डब्यात ठेवायचा. असं 2-3 दिवस करायचं, मग आपोआप आपलं पीठ तयार होतं. आणि पीठ जर घट्ट झालं म्हणजे एकदम सुकं असेल तर त्याच्यात आपण जेव्हा अनारसे करतो तेव्हा केळं टाकायचं. थोडं केळं मिक्स करून अनारसे तयार करायचा. आणि जर पीठ पातळ झालं म्हणजे गूळ वगैरे जास्त झालं त्याच्यासाठी साईडला आपण थोडं पीठ बाजूला काढून ठेवायचं. आता हे असं आपण थोड्या वेळ ठेवलं की त्याला पाणी सुटतं गुळाचं आणि मग तो गोळा तयार होईल. त्याच्यात मला थोडं आणखीन गूळ लागेल. थोडंसं गूळ टाकते. गूळ किसून घेतलं तरी चालेल. मी बारीक केलेलं होतं पण त्याचे परत छोटे छोटे खडे तयार झालेत. पाऊण कप मी टाकलेलं, आणखीन थोडंसं मी गूळ टाकते. हे थोडा वेळ असंच ठेवायचं म्हणजे गूळ थोडा वितळेल. मग आपण याचे गोळे करूया. आता ह्याचे असे पिठाचे लाडू करून डब्यात ठेवून द्यायचे. असे लहान मोठे लाडू करायचे आणि दुसऱ्या दिवशी परत त्या डब्यातलं पीठ काढायचं. हे गोळे काढायचे आणि परत मळून परत गोळे करून डब्यात ठेवायचे. सतत 3 दिवस ठेवायचे असे. म्हणजे त्याला आपण जे गूळ टाकलं ते पातळ होत जाते आणि गोळे जरा नरम परत जातात. पीठ पातळ होत जातं थोडं. आता बघा किती घट्ट आहे. हळूहळू ते नरम होत जाणार, पातळ होत जाणार. असे लाडू करून ठेवायचे आणि हे बंद डब्यात ठेवायचे स्टीलचं वगैरे.
गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. एकदम लाल नाही करायचं, आपोआप होतं थोडं जाळी येईपर्यंत. पण तिला काढून घेऊया. नंतर हे कुरकुरीत होणार. तर इथे मी गोळा घेतला आहे. इथे घेतलेली खसखस. काही खसखसमध्ये आपल्याला खसखस लावून घ्यायची खालच्या बाजूला. आणि आपण हा 2 बोटांनी करायचा. असं फिरवत जायचं बोटाने, म्हणजे ते गोल शेप घेतं. तेल जास्त गरम झाले, मी गॅस बंद करते. दोन बोटाने असं केलं तरी चालेल. पातळ झाले पाहिजे, जास्त जाड पण नाही करायचं. मध्ये पण बोटाने फिरवायचं. खसखसचा भाग आपण तळताना वरती ठेवायचा. आता खसखस लावलेली भाग आपण वरती ठेवायचा. मध्ये मी तेल जास्त टाकले. तूप आणि तेल दोन्ही मी मिक्स केले. त्याच्यावर असं उडवायचं. तेल तुम्ही तेलात करा, तुपात करा, पण असं थोडा वेळ उडवायचं. जास्त गरम झाला होता म्हणून गॅस बंद केला होता. आता मी परत गॅस चालू केले. खूप शांतपणाने हे अनारसे बनवण्यासाठी शांतता पाहिजे. एका वेळी एकच अनारस आपल्याला तळून घ्यायचं आहे. खसखसमध्ये बुडवून घ्यायचं. दोन बोटांनी केलं तरी चालेल असं.
छान जाळी आली पाहिजे, म्हणजे तो खुसखुशीत होता अनारसा. आपण काढू याला. सुरुवातीला तर आपले नरम वाटते, नंतर तो कडक होत जाते. असं तेल उडवलं की तो खुसखुशीत होतो, कुरकुरीत होतो अनारसा. वरती जाळीसुद्धा येते. लाटून केलं तरी चालेल, तुम्हाला बोटाने जमलं नाही तर लाटून केलं तरी चालेल. थोडं पांढरं असतानाच त्याला काढून घ्यायचं, कारण नंतर तो तळण्याची प्रोसेस त्याची चालूच असते. हळूहळू तो लाल होत जातो. ते लाटून दाखवते. तुम्हाला बोटाने नाही जमलं तर लाटून करा.
तेल तूप काय घेणार ते सुद्धा थोडंच ठेवायचं कढईमध्ये आणि एका वेळेला एकच अनारसा पण तळून घ्यायचं. असं तेल उडाल्यावर त्याच्यावर जाळी येते आणि अनारसा खुसखुशीत होतो. सुरुवातीला नरम असते, नंतर मग ते कडक होत जातात. जसं थंड होईल तसं ते कडक होत जाणार. अशी बोटं आहेत ती आपली, ती त्याच्यावर प्रेस करत जायचं, मध्ये पण करायचं साईडला. लगेच अनारसे करायला घेतले त्याच्यामध्ये पीठ तयार झालेलं नाही, आणखी थोडे दिवस ठेवायला पाहिजे होतं. पीठ आपलं जर कडक असलं तर त्याच्यात थोडंसं दूध किंवा केळं घालून ते पीठ तयार करायचं. पीठ असं पातळ पाहिजे म्हणजे आपले अनारसे बरोबर येणार. तर मी खसखसमध्ये बुडवून घेते. तुपाचं बोट लावायचं आणि हे असं गॅस चालू करते. सगळं थोडे थोडे करून घ्यायचं. थोडे झाले की परत गॅस बंद करायचा.
हे जाळी आलेली आहे. हे सगळं तेल निघाण्यासाठी आपण ही थाळी जी आहे ती अशी उभी केली, त्याच्यामुळे अतिरिक्त जे तेल असेल ते खाली येईल. बघू शकता तुम्ही. शांतपणाने इकडे शांतता ठेवायची. अनारसे करताना जास्तीत जास्त म्हणजे अनारसे करताना गडबड वगैरे नाही पाहिजे. शांतता पाहिजे आपली. तिथून मला एक अनारसा तोडून दाखवते थंड झाल्यावर. आपण जेव्हा तळून होतो अनारसा काढायला तेव्हा तो नरम असतो आणि नंतर हळूहळू जसं जसं थंड होत जाईल तसं ते कुरकुरीत होतं. काढताना जर नरम वाटलं तर घाबरायचं नाही. हळूहळू तो थंड जसं होईल तसं तसं तो कुरकुरीत होत जाणार. तर आपण काढतो तेव्हा तो नरम असतो. अजून छान जाळी आली असती. पीठ मी जास्त दिवस ठेवलं नाही. मी बनवलं